तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे हनू आर्ट। हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पिस्ता शेल यूज करून वॉल हँगिंग शोपीस। तर यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड, जो की सहजच अवेलेबल असतो आपल्या घरामध्ये। माझ्याकडे पण पडलेला कार्डबोर्ड होता, तर मी त्याचाच यूज केलेला। तर आपल्याला तो रेक्टँग्युलर शेपमध्ये कट करून घ्यायचा। तुम्हाला तर फरक दिसलाच असेल की मी हे काय केलंय। ऍक्च्युअली व्हिडिओ स्टार्ट न करताच मी कटिंग केलेली आणि त्यावरची लेअर सुद्धा काढली आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑनच नाही केली। मग काय, मी माझं डोकं चालवलं आणि माझ्याकडे जो दुसरा कार्डबोर्ड होता त्यालाच मी व्हिडिओमध्ये दाखवलं जुगाड करून। कारण डायरेक्ट जर कट झालेला दाखवला असता तर मजाच आली नसती, त्यामुळे मला असं करावंच लागलं। नेक्स्ट त्यानंतर आपल्याला लागणार आहे न्यूजपेपर, बिकॉज आपण न्यूजपेपर पासून स्ट्रॉ बनवणार आहोत। तर बघा कसं मी याला रोल करते आणि आपला स्ट्रॉ तयार। हे स्ट्रॉ मी फेविकॉलने आता चिपकवते आणि त्यानंतर मग आपल्याला आपला बोर्ड रेडी होईल आपली कलाकारी करायसाठी। तर चला बघूया पुढची कलाकारी काय करायची ते। मी हे स्ट्रॉ फर्स्ट टाइम ट्राय केले, त्यामुळे मला थोडं डिफिकल्ट गेलं हे करताना आणि नंतर मग मला वाटलं की हे किती इझी आहे केल्यानंतर ते कळलं। त्यामुळे कुठलंच काम हार्ड राहत नाही, फक्त स्टार्ट करायची गरज असते। म्हणूनच मराठीमध्ये एक म्हण आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। या जगात अशक्य असं काहीच नाही, फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे। तुमचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल। जी माझी बडबड आहे ती मी आता बंद करते आणि आता आपण आपल्या क्राफ्टकडे वळूया। तर याचे जे एक्स्ट्रा कॉर्नर होते ते पार्ट मी कट केलेला आहे आणि साईडचं ते चिपकून घेतलेलं आहे, स्टिक केलंय। आता आपण यात कलाकारी करणार आहोत, कलरची कलाकारी करणार आहोत। मी याला जो बेस आहे तो ब्राऊन कलरचा केलाय आणि जी बॉर्डर आहे ती ब्लॅक कलरची करणार आहे। पण आता तुम्हाला सांगू का, जो मी ब्लॅक कलर केलेला ना तो मला बिलकुलही आवडला नाही बॉर्डरला, त्यामुळे तुम्ही नंतर बघूच शकता मी काय केलंय व्हिडिओमध्ये। बॉर्डरला आता ब्लॅक कलर देत आहे, तर तो आता ऑलमोस्ट संपलेलाच आहे, झालंय कम्प्लीट ब्लॅक कलर। तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला ब्लॅक कलर बॉर्डरला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला। आणि आता आपण काय पिस्ता शेल घेत आहोत आणि त्याला मी गोल्डन कलर करणार आहे, कारण याला मला क्लासी आणि युनिक लुक द्यायचा आहे, त्यामुळे मी गोल्डन कलर घेतलाय। तर बघा आता आपल्याला हे पूर्ण गोल्डन कलर करून घ्यायचे। जेवढे काही आपल्याकडे पिस्ता शेल आहे त्याला आपण गोल्डन कलर करून घेणार आहोत। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये, कारण यासाठी खूप मेहनत लागते। तर तुम्ही मला सांगितलंय की तुम्हाला आणखी नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे, तर मला तुम्ही कळवा आणि मी तसं नक्कीच बनवून तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक अँड कमेंट पण करा सोबतच। माझ्या मुलीच्या काही बांगड्या पडून होत्या मेटलच्या, तर मी त्याला ॲज अ स्ट्रीम म्हणून यूज करत आहे, कारण माझ्याकडे मेटल वायर नव्हता। तर मग माझ्याकडे ऑप्शनच काय होतं जुगाड़ करण्याशिवाय, तर जुगाड़ तो करना ही पड़ेगा ना। आर्ट एंड क्राफ्ट करना है तो जुगाड़ की जरूरत पड़ती ही है हमें, इसलिए मैंने यासाठी मी ते वायर यूज केलेला, बँगल्सला कट केलेलं आणि त्याचा मी ॲज अ स्ट्रीम म्हणून यूज करणार आहे आणि त्याला मेटॅलिक गोल्ड कलर दिलाय।
आता ऑलमोस्ट आपलं हे क्राफ्ट रेडी झालेलं आहे आणि मी यावर आता थोडीशी फिनिशिंग करत आहे आणि आता आपल्याला फायनल स्टिक करायचं आहे. स्टिक झालं की झालं आपलं रेडी. आणि मी याला ग्ल्यूनी चिपकवत आहे. स्ट्रॉंग ग्ल्यू आहे माझ्याकडे. जर तुमच्याकडे ग्ल्यू गन असेल तर त्यांनी तुम्ही स्टिक करा. आणि साधं फेविकॉलने स्टिक केलं तर ते काही दिवस पुरतच राहील आणि काही दिवसांनी ते निघून येईल. त्यामुळे युजली स्ट्रॉंग ग्ल्यूचाच यूज करावा. आता मी याला ब्लॅक कलर वर गोल्डन कलर करत आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच बोलली की मला तो फायनल जो लुक होता तो माझ्या म्हणण्यानुसार मला जसा पाहिजे होता तसा वाटला नाही. त्यामुळे मग मी ते ब्लॅक कलर कॅन्सल केला आणि त्यावर गोल्डन कलर दिला. तर आता बघूच शकता तुम्ही किती छान लुक आलाय त्याला. एकदम क्लासी दिसतोय आता तो. पूर्ण फायनल लुक बघूच शकता तुम्ही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.